नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एक असा विषय जो सध्या आपल्या सगळ्याच शेतकरी बांधवांसाठी गरजेचा आहे. बघा, हवामान कसं बदलतंय, तापमान किती वाढतंय, ही आता आपल्या शेतीपुढची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत, नाही का? आणि याचा सगळ्यात जास्त फटका बसतो तो आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना. तर मग या आग ओकणाऱ्या उन्हापासून, या तीव्र उष्णतेपासून आपल्या ऊसाच्या पिकाचं संरक्षण कसं करायचं? यासाठी सिलिकॉन नावाचा एक घटक, तो कसा एका ढालीसारखं काम करतो, हेच आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. विश्वास ठेवा, ही माहिती आपल्या ऊस शेतीच्या भविष्यासाठी आणि उत्पादनात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी खूपच मोलाची ठरणार आहे. एक प्रश्न आहे, जरा स्वतःला विचारून बघा. मार्च-एप्रिल महिना सुरू झाला, ऊन तापायला लागलं की आपल्या डोळ्यांसमोर आपल्या ऊसाची वाढ थांबल्यासारखी वाटते का? ती हिरवीगार टवटवीत पानं, ती अशी पिवळसर पडायला लागतात का? पानांची टोकं करपून जातात? अख्खं पीक असं निस्तेज थकल्यासारखं दिसतं का? जर यापैकी काहीही आपल्या शेतात घडत असेल ना, तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा अनुभव फक्त तुमचा एकट्याचा नाहीये. महाराष्ट्रातले लाखो ऊस उत्पादक शेतकरी दरवर्षी याच समस्येशी झुंजत असतात. पण घाबरू नका, यावर एक जबरदस्त आणि पूर्णपणे शास्त्रीय उपाय उपलब्ध आहे आणि आज आपण त्यावरच सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग हा विषय अगदी मुळापासून समजून घेऊया. आजच्या या चर्चेत आपण 6 महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. सगळ्यात पहिले, उन्हाचा नेमका धोका काय आहे आणि हे सिलिकॉन प्रकरण आहे तरी काय? त्यानंतर ऊसासाठी सिलिकॉन वापरण्याचे ठोस फायदे काय आहेत? मग तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्यक्ष वापर कसा करायचा, म्हणजे फवारणी नेमकी कधी आणि किती करायची? चौथा म्हणजे फवारणी करताना कोणती काळजी घ्यायला हवी? पाचवं, हे सिलिकॉन मिळतं कुठे आणि खर्च किती येतो? आणि सगळ्यात शेवटी, पण तितकंच महत्त्वाचं, आपल्या शेतकरी बांधवांकडून नकळत एक मोठी चूक होते, ती कोणती, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, उष्णतेचा धोका आणि सिलिकॉन. इथे आपण आधी मूळ समस्या काय आहे हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घेऊ आणि मग त्यावर सिलिकॉन हे एक अचूक उत्तर कसं आहे हे अगदी सोप्या भाषेत पाहूया. हे आकडे पाहिलेत का? 35-40 अंश सेल्सिअस आणि काही ठिकाणी तर पारा याच्याही वर जातो. मार्च आणि एप्रिल महिन्यात आपल्या महाराष्ट्रात तापमान अचानक इतकं वाढतं आणि ही काही साधीसुधी उष्णता नाहीये. या अनपेक्षित आणि तीव्र उष्णतेमुळे आपलं ऊसाचं पीक एका जबरदस्त दबावाखाली येतं, ज्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात हीट स्ट्रेस, म्हणजेच उष्णतेचा तीव्र ताण. आता ह्या ताणामुळे नेमकं काय होतं माहितीये? तर ते झाड ते स्वतःला वाचवण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावतं. त्याची अन्न बनवण्याची जी प्रक्रिया असते ना, प्रकाश संश्लेषण, ती एकदम मंदावते. त्याला पाण्याची तहान प्रचंड लागते, पण त्याच वेळी बाष्पीभवन होऊन पानांमधलं पाणी वेगाने उडून जातं आणि याचा थेट परिणाम काय होतो? पिकाची वाढ जागेवरच थांबते आणि आपल्या उत्पादनावर याचा खूप गंभीर परिणाम होतो. मग या गंभीर समस्येवर सिलिकॉन काम कसं करतं? पण त्याआधी हे सिलिकॉन आहे तरी काय हे तर समजून घेऊ. बघा, सिलिकॉन हा काही बाहेरून आणलेला घटक नाही. तो ऑक्सिजन नंतर पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्रमाणात सापडतो आणि आपल्या मातीत नैसर्गिकरित्या असतो. मग प्रश्न पडतो की अरे, जर तो मातीत एवढा आहे तर पिकाला मिळतो का नाही? याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं, रासायनिक खतांचा अतिरेक. आपण गरजेपेक्षा जास्त नत्र, स्फुरद, पालाश वापरतो, त्यामुळे जमिनीचा पीएच बदलतो आणि सिलिकॉन विरघळण्याच्या अवस्थेतून कठीण अवस्थेत जातो. म्हणजेच तो जमिनीत लॉक होऊन जातो, पिकाला तो घेताच येत नाही. दुसरं कारण, जमिनीत सेंद्रिय कर्बाची कमतरता. हे सेंद्रिय पदार्थ म्हणजे सिलिकॉनला पिकासाठी उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंचं अन्न आणि घर असतं. तेच कमी झालं की ते जीवाणू काम करत नाहीत आणि सिलिकॉन असून नसल्यासारखं होतं. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एकाच जमिनीत वर्षानुवर्षे फक्त ऊसच घेत राहणं. ऊस हे गवत वर्गातलं पीक आहे आणि ते जमिनीतून प्रचंड प्रमाणात सिलिकॉन उचलतं, पण आपण खतांच्या माध्यमातून ते परत देतच नाही. त्यामुळे जमिनीत त्याची मोठी कमतरता निर्माण होते. मग यावर उपाय काय आहे? सोपा उपाय आहे, फवारणीद्वारे थेट पानांवर सिलिकॉन पोहोचवणं. आणि जेव्हा आपण ही फवारणी करतो ना, तेव्हा एक जादू होते. हे सिलिकॉन पानांवर एका अदृश्य पण मजबूत कवचासारखं काम करतं. ते पानांच्या पृष्ठभागावर जमा होतं आणि एक सूक्ष्म, मजबूत आणि चकचकीत असं संरक्षक थर तयार करतं. हा थर काय करतो? तो सूर्याची अतिरिक्त उष्णता आणि घातक किरणं परावर्तित करतो, म्हणजे आरशासारखं परत पाठवतो. त्यामुळे पानांचं तापमानच वाढत नाही. एवढंच नाही, तर ते पानाच्या आतल्या पेशींच्या भिंतींमध्ये जाऊन त्यांनाही आतून पोलादी बनवतं. म्हणजे काय? तर बाहेरून संरक्षण आणि आतून मजबूती. या दुहेरी परिणामामुळं बाहेर कितीही ऊन असलं तरी त्याचा थेट परिणाम पानांवर होत नाही आणि पिकावरचा तो हीट स्ट्रेस खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. आता आपण या चर्चेतल्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया की ऊसासाठी सिलिकॉनचे नेमके फायदे तरी काय आहेत. कारण सिलिकॉन फक्त उन्हापासून वाचवत नाही, तर त्याचे इतरही अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. चला, ते फायदे आता आपण एक एक करून सविस्तरपणे बघूया. सिलिकॉनचे मुख्य 4 फायदे आहेत.
पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा, उष्णता सहन करण्याची ताकद वाढते. पानांवर जो सिलिकॉनचा थर तयार होतो तो बाष्पीभवनाचा वेग जवळपास 30% कमी करतो. म्हणजे काय, तर उष्णतेमुळे पानांमधनं जे पाणी उडून जातं ते वाचतं. यामुळे कमी पाण्यातही पीक जास्त वेळ तग धरू शकतं. दुसरा फायदा, पानं मजबूत होतात. सिलिकॉनमुळे पानं फक्त जाड होत नाहीत, तर ती अधिक ताठ आणि सरळ उभी राहतात. त्यामुळे ती जमिनीकडे झुकण्याऐवजी सूर्याकडे योग्य कोनात राहतात. याचा परिणाम, ती जास्त सूर्यप्रकाश शोषतात आणि अन्न बनवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषण जास्त वेगाने करतात. आणि जास्त अन्न म्हणजे साहजिकच जास्त वाढ. तिसरा फायदा आहे कीड आणि रोगांपासून संरक्षण. पानांवर सिलिकॉनचा कठीण थर जमा झाल्यामुळे रस शोषणाऱ्या किडींना, जसं की पांढरी माशी किंवा मावा, यांना आपलं तोंड त्या पानात खुपसणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. खोड किडीलाही आत शिरणं कठीण जातं आणि बुरशीला तर तिथे वाढायला जागाच मिळत नाही. आणि चौथा फायदा, ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ऊसाची एकंदर वाढच सुधारते. कांड्या मजबूत होतात, लांब होतात, जाड होतात आणि पेरांमधलं अंतरही योग्य राहतं. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उत्पादनात होणारी भरीव वाढ. हे बघा, हे मी मनाने सांगत नाहीये. देशभरातल्या वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये आणि आपल्यासारख्याच प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग झालेत आणि त्यात हे स्पष्टपणे सिद्ध झालंय की सिलिकॉनचा योग्य आणि वेळेवर वापर केला तर ऊसाच्या उत्पादनात चक्क 10 ते 20% वाढ होऊ शकते. आता हे आकडे जरा सोपे करून सांगते. समजा आपल्याला एकरी 50 टन ऊस निघतोय, तर 10% वाढ म्हणजे 5 टन अतिरिक्त ऊस आणि 20% वाढ म्हणजे तब्बल 10 टन जास्तीचा ऊस. आजचा भाव पाहता हा निव्वळ नफ्यात होणारा किती मोठा बदल आहे याचा विचार करा. ठीक आहे, फायदे तर जबरदस्त आहेत हे आपल्याला कळालं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं प्रत्यक्षात शेतात करायचं कसं? फवारणी करायची, पण नेमकी कधी आणि किती प्रमाणात? कारण इथे जर वेळ आणि प्रमाण चुकलं तर सगळे फायदे कागदावरच राहतील. चला तर मग या तिसऱ्या भागात याच प्रश्नांची अचूक उत्तरं शोधूया. आपल्या महाराष्ट्राचं हवामान आणि ऊसाच्या वाढीच्या अवस्था बघता फवारणीसाठी सगळ्यात बेस्ट टाईम कोणता? तर मार्च आणि एप्रिल हे 2 महिने. का? कारण याच काळात तापमान अचानक वाढायला लागतं आणि त्याचवेळी आपला ऊस ग्रँड ग्रोथ स्टेजमध्ये असतो, म्हणजे त्याच्या जोमदार वाढीच्या अवस्थेत. याच काळात त्याला पाण्याची आणि अन्नद्रव्यांची गरज सगळ्यात जास्त असते आणि याच काळात त्याला ताणापासून वाचवणं सर्वात महत्त्वाचं असतं. मग वेळापत्रक कसं असावं? पहिली फवारणी करा मार्च महिन्याच्या सुरुवातीला, जशी उष्णता वाढायला लागेल तशी, आणि त्यानंतर बरोबर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करा. ही दुसरी फवारणी एका बूस्टर डोससारखं काम करते, ज्यामुळे पहिल्या फवारणीचा प्रभाव टिकून राहतो आणि संपूर्ण उन्हाळ्यात पिकाला संरक्षण मिळतं. आता बोलूया डोस किंवा प्रमाणाबद्दल. बाजारात जे चांगल्या प्रतीचं पोटॅशियम सिलिकेट मिळतं ते वापरताना सर्वसाधारण प्रमाण आहे 1 लिटर पाण्यामध्ये 1 ते 1.5 मिलीलिटर. आता हे सोपं करून सांगते. समजा आपला पाठीवरचा पंप 15 लिटरचा आहे, तर त्यात 15 मिली ते साधारण 20 मिली सिलिकॉन टाकायचं. किंवा जर तुम्हाला एकरी प्रमाण हवं असेल तर एका एकरासाठी 200 ते 250 मिलीलिटर सिलिकॉन घ्या आणि ते 200 लिटर पाण्यात मिसळून फवारा. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे प्रमाण तंतोतंत पाळणं खूप गरजेचं आहे. कमी वापरलं तर पूर्ण परिणाम मिळणार नाही आणि जास्त वापरलं तर पिकाला त्रास होऊ शकतो आणि आपला खर्चही उगाच वाढेल. चला आता वळूया चौथ्या भागाकडे. फवारणी कधी आणि किती करायची हे तर आपण पाहिलं, पण ती करताना कोणती काळजी घ्यायची हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कधीकधी छोट्या छोट्या चुका होतात आणि आपल्या सगळ्या मेहनतीवर आणि खर्चावर पाणी फिरतं. त्यामुळे या काही गोष्टी आहेत ज्या पाळल्याच पाहिजेत. यातली सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे फवारणीची वेळ. लक्षात ठेवा, फवारणी नेहमी सकाळी लवकर म्हणजे 7 ते 10च्या दरम्यान किंवा मग संध्याकाळी 5 नंतर ऊन गेल्यावरच करायची. भरदुपारी कडक उन्हात म्हणजे साधारण 12 ते 4 या वेळेत फवारणी करायची चूक अजिबात करू नका. ह्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. पानांवर श्वास घेण्यासाठी छोटी छोटी छिद्र असतात, ज्यांना पर्णरंध्र म्हणतात. सकाळी आणि संध्याकाळी थंड वातावरणात ही छिद्र उघडी असतात, त्यामुळे आपण जे फवारतो ते थेट आत शोषलं जातं. पण भरदुपारी झाड स्वतःमधलं पाणी वाचवण्यासाठी ही छिद्र बंद करून घेतं. तेव्हा फवारणी केली तर औषध आत जातच नाही, ते पानांवरच सुकून जातं, त्याचे डाग पडतात आणि कधीकधी पानं करपण्याचाही धोका असतो. दुसरी महत्त्वाची काळजी आहे आपण फवारणीसाठी कोणतं पाणी वापरतो आणि ते कशात मिसळतो. फवारणीसाठी वापरलेलं पाणी शक्यतो न्यूट्रल असावं, म्हणजे त्याचा pH 6 ते 7च्या दरम्यान असावा. खूप जास्त खारट किंवा क्षारयुक्त पाणी टाळा, कारण त्यात सिलिकॉन व्यवस्थित विरघळत नाही. तुम्ही सिलिकॉनला 19-19-19 मॅग्नेशियम सल्फेट किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत मिसळून फवारू शकता, त्याचा फायदाच होतो. पण एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा,
सिलिकॉनला कोणत्याही तीव्र ॲसिडिक रसायनांसोबत किंवा खूप वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या मिश्रणासोबत एकत्र करू नका. असं केलं की द्रावण फुटतं, त्याच्या गुठळ्या होतात आणि सगळा परिणाम शून्य होतो. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे टाकीत मिश्रण करण्याआधी एका काचेच्या ग्लासात थोडं थोडं मिश्रण एकत्र करून बघा. जर ते व्यवस्थित राहिलं तरच टाकीत एकत्र करा. आता येऊया त्या प्रश्नाकडे जो आपल्या सगळ्यांच्या मनात असतो, उपलब्धता आणि खर्च. हे सिलिकॉन खत मिळतं तरी कुठे आणि यासाठी साधारण खर्च किती येतो? हे तंत्रज्ञान खरंच आपल्या आवाक्यातलं आहे का? चला पाहूया. तर चांगली बातमी ही आहे की आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी सिलिकॉन सहजासहजी मिळत नव्हतं, पण आता ते बहुतेक सगळ्या चांगल्या कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला ते पोटॅशियम सिलिकेट, लिक्विड सिलिकॉन किंवा सोल्युबल सिलिकॉन अशा वेगवेगळ्या नावांनी मिळेल. तुम्ही फक्त फवारणीसाठी सिलिकॉन हवं आहे असं सांगितलं तरी ते तुम्हाला योग्य उत्पादन देतील. इतकंच नाही तर आता ऑनलाईनच्या जमान्यात Amazon, बिघाट, ॲग्रोस्टार यांसारख्या वेबसाईट्सवर सुद्धा अनेक कंपन्यांचे सिलिकॉन उपलब्ध आहेत, जे तुम्ही घरबसल्या मागू शकता. त्यामुळे ते मिळवणं आता अजिबात कठीण नाही. आता खर्चावर बोलूया. वेगवेगळ्या कंपन्या आणि ब्रँडनुसार किमतीत थोडा फरक असतो, पण साधारणपणे 1 लिटर सिलिकॉनची किंमत 300 ते 700 रुपयांच्या आसपास असते. आता आपण हिशोब करूया. एका एकरासाठी आपल्याला साधारण 250 मिलीलिटर सिलिकॉन लागतं. समजा आपण 600 रुपये लिटरचा भाव धरला तर एका एकरच्या फवारणीचा खर्च किती आला? फक्त 150 रुपये. 2 फवारण्या केल्या तर 300 रुपये. आता या 300 रुपयांच्या खर्चाची तुलना मिळणाऱ्या फायद्यांशी करा. जर 300 रुपये खर्च करून उत्पादनात फक्त 2-3 टनांची जरी वाढ झाली तरी आपल्याला 7 ते 8 हजार रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळतो. म्हणजे खर्चाच्या कितीतरी पट जास्त परतावा मिळतोय. सिलिकॉन तसं तर सगळ्याच प्रकारच्या ऊसासाठी फायदेशीर आहे, पण काही विशिष्ट परिस्थितींमध्ये त्याचा फायदा सर्वाधिक दिसून येतो. जसं की जो नवीन लागवडीचा ऊस असतो, ज्याला आपण प्लांट केन म्हणतो, त्याच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे, कारण त्याची वाढ नाजूक असते. जो ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे, ज्याला पाण्याची गरज जास्त आहे, त्याच्यासाठी हे गरजेचं आहे. ज्या भागांमध्ये तापमान सतत 40 अंशांच्या वर जातं तिथे तर हे वरदान आहे. आणि विशेषतः ज्यांची जमीन हलकी, मुरमाड किंवा रेताड आहे, जिथे पाणी आणि खतं धरून ठेवली जात नाहीत, तिथे सिलिकॉन पिकाला उपलब्ध पाणी आणि अन्नद्रव्यांचा योग्य वापर करायला शिकवतं. त्यामुळे तिथे असा परिणाम दुप्पट दिसतो. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या पण वैचारिकदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, शेतकऱ्यांकडून होणारी एक मोठी चूक. ही फक्त एक चूक नाहीये, तर पिकाच्या पोषणाबद्दलची एक जुनी समजूत आहे, जी आज आपल्या उत्पादनाला पुढे जाऊ देत नाहीये. ही समजूत बदलण्याची आता वेळ आली आहे. एक प्रश्न आहे, जरा विचार करा. आपण फक्त नत्र, स्फुरद आणि पालाश म्हणजेच युरिया, DAP, पोटॅश यांसारख्या खतांवरच अवलंबून राहतो. ही आजच्या काळात एक चूक तर नाही ना? वर्षानुवर्षे आपल्याला हेच शिकवलं गेलंय की पिकाच्या वाढीसाठी हे 3 घटकच मुख्य आहेत. आपण सगळा खर्च आणि लक्ष याच गोष्टींवर देतो. पण खरंच आजच्या बदललेल्या हवामानात एवढं करणं पुरेसं आहे का? इथे 2 दृष्टिकोन आहेत. एक आहे जुना दृष्टिकोन, जो फक्त NPK वर लक्ष केंद्रित करतो. तो पिकाला फक्त वाढीसाठी अन्न देतो. पण आजच्या परिस्थितीचा विचार करता आपल्याला एका स्मार्ट दृष्टिकोनाची गरज आहे. हा दृष्टिकोन काय सांगतो? तो सांगतो की NPK सोबतच पिकाला ताणतणावातून वाचवणाऱ्या घटकांचा म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट न्यूट्रिएंट्सचा सुद्धा वापर करा. आणि या यादीच सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांचा समावेश होतो. सिलिकॉन पिकाला उष्णता, पाण्याची कमतरता आणि कीड रोगांच्या बाह्य ताणांपासून वाचवतं. त्यामुळे फक्त वाढीचा नाही तर पिकाच्या संरक्षणाचाही विचार करणं हे आजच्या आधुनिक शेतीसाठी खूप गरजेचं आहे. या संपूर्ण चर्चेचा सार या एका वाक्यात आहे. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. ऊस हे गवत वर्गातील पीक आहे आणि अशा पिकांना नैसर्गिकरित्या सिलिकॉनची गरज खूप जास्त असते. मार्च-एप्रिलच्या कडक उन्हात जर सिलिकॉनची फवारणी केली तर ऊसाची पानं मजबूत आणि कार्यक्षम राहतात आणि यातून उत्पादन वाढायला निश्चितच मदत होते. हे फक्त एक वाक्य नाही, तर बदलत्या हवामानातील यशस्वी ऊस शेतीचं हे एक महत्त्वाचं सूत्र आहे. जर या सविस्तर माहितीमुळे आपल्या विचारांना एक नवी दिशा मिळाली असेल, जर ऊस शेतीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन थोडा जरी बदलला असेल, तर आमच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी कृपया या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.